आता प्रत्येक लेणी ज्यावेळेस तयार व्हायची त्यावेळेस बाहेर एक शिलालेख लिहिला जायचा, म्हणजे ही लेणी कोणाच्या दानातून झालेली आहे, याची ऐतिगृह कोणी तयार केलं, याला कोणी दान दिलं, हे त्या शिलालेखाच्या माध्यमातून आपल्याला समजण्यास मदत होते. जसं आपण एखाद्या मंदिराला दान देतो, आपण गावागावामध्ये जातो, शहरात जातो, तिथं नाही का असं कोण शिला असते, त्याच्यावर डायरेक्ट दानपेटी लिहिलेली असते, या व्यक्तीने 1000 दिले, या व्यक्तीने 50,000 दिले, असे लिहिलेले असतात. पण हा खरा इतिहास जर बघितला आपण आपल्याला आपल्या लेणीमध्ये बघायला भेटतो. हे दानदात्यांची नावे आपल्याला आपल्या लेणीमध्ये बघायला भेटतात. आता या लेणीमध्ये कोणत्या दानदात्याने याच्या ऐतिगृहाची निर्मिती केली आपल्याला इथं वाचायला भेटतं. आता हे जर तुम्ही अक्षर बघितले, हे अतिशय सुंदर आहे. हे बघा, अतिशय याची जर तुम्ही बघितली याचे आकार, तर तुम्हाला लेझर कटिंग देखील असं येणार नाही. हा इंग्रजीने काय येतो बघा, आय. आता इथे एक चिन्ह दिलेलं आहे त्यांना. आता प्रत्येक शिलालेखाच्या सुरुवातीला एक तर स्वस्तिक असतं किंवा त्रिरत्न असतं. आता इथं हे चिन्ह वेगळं दिसतं, इथं फुलासारखा आकार दिसतोय, इथं काहीतरी त्यांचं वेगळा अर्थ असेल. हा जो आहे व आहे बघा, हा त्रिकोण आहे, वर छोटी रेषा आहे एवढी, आणि त्याला ही गॅरंटी आहे. वी हा काय तुम्ही नका सांगू, तुम्हाला नाही विचार. हा काय, हा काय, म्हणजे काय, वीर से न क क स, वीर सेन क स. आपण याचं मराठीत काय अर्थ लावू शकतो, वीर से नाक म्हणजे नाक. तुम्ही जर कोरेगावच्या स्तंभावर गेले तिथे तुम्हाला नाक हे उपपद लावलेले दिसते. आपण तर प्राचीन काळात गेलं तर आपले हे उपपद आपल्याला दिसतं, नाक. जसं सिद्ध नाक आहे. तुम्ही जर नाशिकच्या लेणीत बघितलं तर रामनाक आहे, रामनकस म्हणजे रामनाक. म्हणजे हा नाक हा शब्दाचा इतिहास आपल्याला प्रत्यक्ष लिखित पुरावा आपल्याला लेणीत बघायला मिळतो. वीर से न क स. हा काय ग, हा काय ह, हा तुम्ही नका सांगू, हा तुम्ही सांगा ना. हा काय पाठ करून आले का शिलालेख, मला तरी वाटतंय. कस काय तर या असं असतो ना तो असा वाला. तुम्ही 7वन शिकले. हा हे बघा, अशी वरून रेषा आहे, याला अशी गाठ आलेली आहे, अशी. हा तय म्हणजे गृहपती म्हणजे गृहपती, गपती म्हणजे गृहपती. हा प, हा काय, याला उकार आहे बघा असा, प मु घ स. पमुग असं म्हणजे कोण सांगू शकेल, बरोबर, प्रमुख. प्रमुख असं म्हणजे प्रमुख. हा काय, हा शब्द जो ओळखल ना त्याला माझ्याकडून कॅडबरी. सांगू का भाई. अजून काय सुजाता मॅडम, नाही विसरले. एनी गेशेश काय सर, थकले जास्त तुम्ही. खालीवर खालीवर हा मी पण शिकवला नाही, मला कोणी शिकवला नाही. मला पण कोणी शिकवलं नाही. पण काही शब्द आपल्याला तर्क नुसार ते ओळखावे लागतात. ती शब्दरचना बघून सातवाहनकालीन धम्मलिपीमध्ये मोस्टली आहे ना, म्हणजे हे जे असे शब्द आपण तुम्ही बघताय जसं सरांनी सांगितलं, तर तुम्हाला काही ठिकाणी असे शब्द दिसतात ना ते तुम्हाला पुस्तकात दिसतील ना, कुठल्या शिलालेखात दिसतील ना, कुठं ते फक्त एखाद्या शिलालेखात. जसं हा इथं दिसतोय नाशिकच्या त्रिरश्मी लेणीच्या मध्ये, जसं एक आपण जे सर्वात मोठं सरांनी सांगितलं, एक 10 फुटाची जी बुद्ध मूर्ती आहे ना, तर त्याच्यामध्ये डाव्या हाताला जे भिक्खुनिवास गृह ज्याने दान दिलेलं आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे, त्याच्यामधला तो पण शिलालेख आहे ना, तुम्ही आवर्जून बघा. तिथले अक्षर असे आहेत की तुमच्या डोक्याला मुंग्या आणल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे तुम्हाला ते भांबवून टाकतील. तर या पद्धतीचं मग तुम्हाला तिथं एकच फक्त तुमचा तर्क, तुमचा आजवरचा अभ्यास हाच काम आहे. हा आता समजा यांनी एखादा शब्द लिहिलाय संतोष, यांची हँडरायटिंग वेगळी असते, मी लिहिला माझी हँडरायटिंग वेगळी आहे, तुम्ही लिहिला तुमची वेगळी राहिली. इकडे बघा पाठीमागचे शिलालेखाचा अर्थ समजून घ्या.
आपण गप्पा खाली गेल्यावर मारू शकतो, फोनवर मारू शकतो. हा? तर मग प्रत्येकाच्या लिहिण्याची पद्धत वेगळी असते. आता मी जर वेलांटी अशी दिलेली असेल अर्ध गोलाकार, तर यांनी कशी अशी दिलेली असेल, म्हणजे प्रत्येकाची एक शैली असते. तर आता हा ध आहे, तर त्या शिल्पकाराला वाटलं असेल आपण काहीतरी वेगळा असं ध काढायचा प्रयत्न करू, जेणेकरून तो वेगळा काहीतरी दिसेल. हा, मग तिने हा ध काढला. धम्म, धम्म शब्द आहे. यम थोडी येईल तिथं, येईल का? आपण केरळमध्ये नाही ना, महाराष्ट्रात आहे. धम्म. इथं अनुस्वार दिलेला बघा, धम्म. हा न आहे. इंग्रजीतला जो उलटा टी आहे त्याला न म्हणतात, न नळाचा, याला वेलांटी. आता ही वेलांटी कशी बघा आणि ही वेलांटी कशी आहे का, फरक आहे? म्हणजे ते जे लेखक होते ते शब्दानुसार देखील वेलांटीचे प्रकार द्यायचे. म्हणजे आता वला जर वेगळी आहे तर न ला वेगळी दिलेली. मग इथं काय, धम्म नि ग म स. इथं काय आला, काय ते? तेच विचारतो काय आहे ते. हे बघा अशी रेषा आहे. असा र पण असतो ना. कोणी शिकवलं असं? नाही, मग ड. हा र कसा आहे? हा वेगळा. असं असा र तुम्हाला शिलालेखात भेटलाय कोणता, मला सांगा. नाही मग याला एक ड. नाही नाही, याला ड. हे बघा, ड सर, ड. ड नाही. ड कसा आहे? तर्कवितर्कनाला लावू, डायरेक्ट सांगा ड आहे, म असा ड आहे, आहे. प आहे, र आहे. हा. ड एक उभी रेषा, एक आडवी रेषा, एक उभी रेषा, तो ड आहे. टी पाण्या टाईप असं, टॉमी सारखं. याला हा द आहे. द लय लवकर विसरले तुम्ही. याला एक मात्रा आहे, ते य. तुम्हाला हा शब्द सुद्धा ओळखायला नाही, हा य आहे. याची मधली रेषा उंच आहे, याच्या रेषा समांतर आहे बघा, दिसलं का? आणि इथं त्यांनी ग कसा काढलेला, असा सरळ रेषा आहे. इथं तुम्हाला य असा आहे, असा आहे गोलाकार, ते य. आता इथं ध कसा काढलाय बघा, इथं वेगळा आणि इथं वेगळा. आला का नाही? नवीन माणूस म्हणजे चक्रावून जातो नेमकं मग हा शब्द काय असेल. धम्म, देय धम्म. हा काय, चे, याला मात्रा आहे. चे ती य. तुम्ही जरा कंट्रोल करा. समोर स्पष्ट बोलते, तुमच्या भावना समजते. हे काय, हा काय, हा वेगळा आहे का? आता त्यांना हा प्रश्न पडलाय, आकाशवरून मला परत ऐकलं ना तुम्ही? गज आहे ना आपण. कॉन्फिडन्स नाही स्वतःवर काही का, हाच शब्द असू शकतो. चेतीय घरो, हे बघा र आहे आणि इथं एक आडवी रेषा आहे, म्हणजे मात्रा एक काना. चेतीय घरो म्हणजे धम्म निगम. हा धम्म निगम आणि वीर सेनाक, ग्रहपती प्रमुख आणि धम्म निगम यानं धम्मासाठी चैत्यगृह, चैत्य घर म्हणजे चैत्यगृह. आता इथं काय आहे, न नी. नीट पहा, वर तुम्हाला हे दिसेल. आता इथली व्हॅलिटी वेगळी दिली बघा, नीची तिने इथली वेगळी दिली. नी यू हा उकार याला बघा, उकार किती भारी दिलेला आहे. नी यू काय, कोण बोललं? बरोबर आहे ना. मग जरा कॉन्फिडन्स सांगा ना. तो इथं पण आलाय बघा, इथं त आलेला आहे बघा ना, इथं त आलेला आहे. आवाज देतात असं लागतात नाही. आता तुम्ही दांडाच एवढा मोठा हातात घेतलाय. नियुतो म्हणजे, नियुतो म्हणजे काय? नियुतो पाली भाषेमध्ये सांगा, नियुतो म्हणजे काय? बरोबर, असं तर्क अंदाज लावला पाहिजे. नियुक्त म्हणजे नियुक्त. आता हा काय, स व. इथं काय, कोण म्हणत नाही, ल. ल आहे आणि एक मात्रा आहे, एक कान आहे. हे बघा आडवी रेषा दिसते का, लो. इथं काय, क. हा
होय होय तो, होय तेव्हा इथं होय ही ता याला का नाही ता लोकहिता इथं काय आहे सु सु आणि हा काय आहे? खय याला एक कान आहे सुखाय म्हणजे काय झालं सुख आहे. हम्म. आतापर्यंत जे वाचलं आणि जे मराठीत पण सांगितलं फक्त शेवटची ओळ तर सांगता येईल का बोल? सुख हित आहे, सुख पहिल्यापासून म्हणजे तुम्हाला जर लिहायला लावलं तुम्ही लिहिलंय का आणि किती लक्ष आहे हे कळेल आपल्याला. हो. लिहून घेताय का मी सांगतोय ते नाही लिहित आहे लिहायला पाहिजे ना तुम्ही पुढच्या वेळी जर आले तुम्हाला शिलालेख वाचता आला पाहिजे सांगता आला पाहिजे. आता लक्ष द्या, आता लिहिलं नसेल तर किमान मराठीत लिहून घ्या. आपण मराठीत आता शिलालेखाचं असं आहे. जे शिलालेख पालीमध्ये आणि नंतर मराठीत याच्यामध्ये एकत्र करत आहोत. कोणता आवाज आहे आला बघ, वीरसेनाक वीरसेनक गहपती गहपती पमुगस म्हणजे वीरसेनाक नावाचा जो गृहपती आहे हा प्रमुख पण आहे. तसंच धम्मनिगम धग निमगस देय धम्म म्हणजे धम्मनिगम याने धम्मासाठी हे चैत्यगृह काय नियुतो सवे सवे म्हणजे सर्व लोक म्हणजे लोक. तुम्ही पालीचे बरेच शब्द आज मराठीत आपल्याला बघायला भेटतात. सव म्हणजे सर्व म्हणतो आपण, इथं फक्त रफार लागलाय. इथं लोक लोक तर लोकच म्हणतो आपण म्हणजे लोक आणि हे हित हित लोकहित म्हणजे सर्व लोकांच्या हितासाठी सुखासाठी हे चैत्यगृह धम्मास दान दिलं. कोणी दिलं? वीरसेनाक आणि धम्मनिगम दिलं का? मला सांगा ना परत एकदा माहिती. वीरसेनाक सुरुवातीपासून वीरसेनाक हा गृहपती आहे. गृहपती वीरसेन ना हा गृहपती आहे. मराठीत नाही फक्त त्यांचं हे पाहिजे. तो ग्रुपवर टाकतो मी. आणि आता तुम्हाला मराठीमध्ये हे येते. हे करून चला पुढच्या याच्यामध्ये चला.